मनाविरुद्ध चाललेले लग्न 21. वाणी तयार होऊन नाश्ता करायला आली. अर्जुन तिला त्याच्या देखरेखीखाली नाश्ता देत होता आणि सर्व गोष्टींची काळजी घेत होता. हे पाहून वाणीच्या आई वडिलांना खूप आनंद झाला. त्यांना त्यांच्या मुलीसाठी हवं ते सगळं मिळालंय असं वाटत होतं. नाश्ता करून सगळेजण टेबलावरून उठून निघाले, पण वाणीचे आई वडील अजूनही त्या दोघांकडे बघत बसले होते. अर्जुन सुद्धा तिथून निघून गेला. तिच्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी होते. त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून वाणी त्यांच्या जवळ गेली आणि त्यांचे अश्रू पुसत म्हणाले, अहो आई बाबा, तुमच्या डोळ्यात अश्रू? काय झालं? का? प्लीज आता माझ्यापासून लपवू नका. काय झालं ते सांगा. अगं नाही बाळा, काही झाले नाही, हे आनंदाचे अश्रू आहेत, वाणीचे वडील हसत म्हणाले. आणि वाणीच्या आईनेही त्यांना साथ देत म्हणाले, आधी आम्हाला वाटले होते की आम्ही तुझ्यावर खूप अन्याय केला आहे. आम्ही तुझे लग्न लावून दिलं आहे, तेही एका मुलगा ज्याला तुझी अजिबात काळजी नाही. पण तुझ्यासाठी हा अर्जुन किती बदलला आहे याचा विचार करून डोळ्यात पाणी आले. त्यांचे संभाषण ऐकून वाणी भावूक झाली आणि त्यांना मिठी मारली. इतक्यात अर्जुनही तिथे आला आणि हसत म्हणाला, मी पण सहभागी होऊ शकतो का? हो जरूर या, वाणीचे वडील हसत हसत म्हणाले. आणि मग त्यांनी अर्जुन आणि वाणीला एकत्र मिठी मारली. काही वेळाने वाणीचे आई वडील निघून गेले, पण आज ते आनंदी होते. त्यांच्या मनात कसलेही पश्चाताप नव्हते. त्यांच्या जाण्याने वाणीही थोडी भावुक झाली होती, पण अर्जुन तिला आवरला. अर्जुन वाणीची खूप काळजी घेत होता. तिला योग्य आहार आणि व्यायाम औषधे वेळेवर देत होता. असेच 2 आठवडे निघून गेले आणि आज दोघांची डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती. दोघंही तयार होऊन डॉक्टरांकडे पोहोचले. डॉक्टरांनी वाणीची नियमित तपासणी केली आणि ते आनंदाने म्हणाले, मी इम्प्रेस झालो आहे मिस्टर कपूर. वाणीची खूप चांगली इम्प्रूव्ह झाली आहे. फक्त 2 आठवडे झाले आहेत. आणि डॉक्टरांचे वाक्य पूर्ण होण्याआधीच अर्जुन त्यांचं बोलणं थांबवत म्हणाला, हां धन्यवाद डॉक्टर. कसली इम्प्रूव्ह डॉक्टर? वाणीने विचारले आणि अर्जुनने डॉक्टरांना वाणीला न सांगण्याचा इशारा केला. अर्जुनचा इशारा पाहत डॉक्टर हसत म्हणाले, म्हणजे तुम्ही स्वतःची खूप काळजी घेत आहात, नाहीतर सुरुवातीच्या दिवसात तुम्हाला खूप समस्यांना सामोरे जावे लागले असते. हो असं आहे का? ह्याचं सगळं श्रेय त्यांनाच जातं. तेच मला वेळोवेळी सगळं फॉलो करायला लावतात, वाणी अर्जुनकडे बघत म्हणाली. आणि डॉक्टर हसत हसत म्हणाले, डेट्स खरंच छान आहेत. यावेळी बायकोला तिच्या नवऱ्याचा सल्ला पाळावा लागतो. तुला त्याची सर्वात जास्त गरज आहे. तुझ्या नवरा तुझी इतकी काळजी घेत आहे याचा मला आनंद आहे. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून दोघंही एकमेकांकडे बघून हसायला लागले. आणि मग डॉक्टर पुन्हा म्हणाले, ठीक आहे, 1.5 महिना झाला आहे, मग आजच सोनोग्राफी का करायची हे समजण्यासाठी की गर्भ योग्य स्थितीत आहे की नाही. सोनोग्राफीचे नाव ऐकून दोघंही एकमेकांकडे पाहू लागले. हा क्षण दोघांसाठी खूप खास होता. अखेर आज ते आपल्या मुलाला पहिल्यांदाच बघणार होते, म्हणून दोघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडून ठेवले होते. डॉक्टरांनी दोघांनाही सोनोग्राफी रूममध्ये आणले आणि वाणीला आरामात बेडवर झोपवले. डॉक्टरांनी वाणीच्या पोटावर जेली लावून सोनोग्राफी सुरू केली. वाणीने अजूनही अर्जुनचा हात घट्ट पकडली होती आणि आता त्यांचे दोन्ही डोळे आपल्या मुलाला पाहण्यासाठी बेचैन झाले होते. दोघंही आदिरतेने वाट पाहत होते. मग स्क्रीनवर काही इमेजेस दिसू लागल्या, ज्या बघून वाणी आनंदाने वरडली, हे बघा हो, गोरा छोटू सारखं आहे ना, हे आमचे बाळ आहे, तुम्हाला दिसत आहे ना. असे म्हणत वाणीने अर्जुनचा हात आणखी घट्ट धरले आणि अर्जुन आनंदी झाला आणि म्हणाला, हो बघ, हे छोटे हात आणि हे छोटे पाय आहेत. हो मी पण पाहत आहे. वाणीनेही अर्जुनच्या मुद्द्याला पाठिंबा दिली. तेव्हा डॉक्टर हसलेने म्हणाले, बाय द वे, ही 1.5 महिन्याची सोनोग्राफी आहे. तुमचा गर्भ अजून दिसत नाही, पण मला कळत नाही कसं दिसतोय तुम्हा लोकांना. मग काय दिसत आहे आम्हाला? दोघंही निरागस चेहरा करून डॉक्टरांकडे बघत म्हणाले, तीच नाळ आहे, ती बाळाला पोषण देते. हे तुमचे बाळ आहे. डॉक्टरांनी एका छोट्या वर्तुळाकडे बोट दाखवले. तेव्हा अर्जुनला धक्काच बसला आणि म्हणाला, अरे बाप रे.
अजून खूप लहान आहे. हो, डॉक्टरांनी उत्तर दिले. आणि यावेळी वाणी बोलली, ठीक आहे, पण तो कधी मोठा होणार? जसं जसं वेळ जाईल तसं तसं तो मोठा होत जाईल. विशेषत म्हणजे 5 महिन्यानंतर त्याची वाढ खूप वेगाने होईल, डॉक्टरांनी हसत उत्तर दिले. पण तोपर्यंत तुम्हाला स्वतःची खूप काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला वेळेवर जेवायला लागेल, वेळेवर झोपावे लागेल आणि फक्त सकारात्मक गोष्टींचा विचार करावा लागेल. तुम्ही जितके आनंदी असाल तितकी तुमच्या बाळाची वाढ चांगली होईल, डॉक्टर म्हणाले. वाणी हसून म्हणाली, ठीक आहे डॉक्टर, मी स्वतःची काळजी घेईन. डॉक्टरांनी तिला आणखी काही महत्त्वाचा सल्ला दिले आणि मग दोघंही हॉस्पिटलमधून बाहेर पडून गाडीत बसताच तिची नजर गोलगप्पा स्टॉलवर गेली. वाणीला माहीत होते की अर्जुन तिला बाहेरचं काहीही खायला देणार नाही, म्हणून तिने एक निमित्ती केली आणि म्हणाली, अहो, मला भूक लागली आहे. काही हरकत नाही वाणी, फक्त 15 मिनिट थांब, आपण घरी जात आहोत. अर्जुन असं म्हणताच वाणीने हट्ट केले, अहो नाही, मी 1 मिनिटही थांबू शकत नाही, मला खूप भूक लागली आहे. पण वाणी, इथे खायला काही नाही, तुला थोडं वेळ थांबावं लागेल, अर्जुन म्हणाला. मग वाणीने पटकन गोलगप्प्याची गाडी दाखवली आणि म्हणाली, अहो, तो गोलगप्पा विकणारा आहे ना, बाकी काही नाही, तोपर्यंत मी फक्त 2-4 गोलगप्पे खाईन. हे ऐकून अर्जुनला सर्व काही समजले आणि तिला कडसावत म्हणाला, काही गरज नाही, आपण घरी जात आहोत, तिथे जाऊन जेवू. पण बाळाला गोलगप्पा खायला खूप उत्सुकता आहे. वाणीने निराग चेहरा करून तोंडातून शब्द काढले. तर त्याला पण सांग की पप्पा त्याला हे खाऊ घालणार नाहीत. आता तुम्ही दोघे शांत बसा आणि मला गाडी चालवू द्या, अर्जुन म्हणाला. हे ऐकून वाणी कपाळाला आट्या घालून बसली आणि अर्जुन तिच्याकडे दुर्लक्ष करून गाडी चालवू लागला. काही वेळाने तो खूप उद्धटपणे वागला हे त्याच्या लक्षात आले, म्हणून त्याने एका हाताने त्याचे कान धरला आणि म्हणाला, वाणी, मला माफ कर. मग तुम्ही मला गोलगप्पा खायला घालणार? वाणीने बुवा या उंचावत विचारले. नाही, मी ते खाऊ घालणार नाही, असे कठोरपणे उत्तर देताच वाणीने तोंड वाकडं करून म्हणाले, फाईन, देन इट्स नॉट ओके. वाणी पुन्हा पोट धरून बसली आणि अर्जुनही तिच्यावर रागावला आणि गाडी चालवू लागला. काही वेळाने दोघंही घरी पोचले. वाणीने रागाने पाय आपटले आणि खोलीत गेले. तिला पाहून अर्जुनला हसू पण येत होते आणि राग पण येत होते. गोलगप्पा खाल्ल्याशिवाय ती शांत बसणार नाही, काहीतरी करायला हवं असं विचार करत अर्जुन स्वयंपाकघरात पोचला आणि त्याला पाहून मोलकरीण बाई हसत म्हणाले, वाणी मॅडमचे जेवण तयार आहे साहेब. यावेळी मॅडम फळे आणि ओट्स घेतात ना? हे ऐकून अर्जुन ताटाकडे बघत म्हणाला, अरे मावशी, आज मी तिला हे सर्व दिलो तर त्याऐवजी ती मलाच खाऊन टाकेल. मग काय करू साहेब? मोलकरीण बाई विचारल्यावर पटकन अर्जुन बोलला की, तुम्हाला गोलगप्पा बनवायला येतं का? बनवायला येतं साहेब, पण वेळ लागेल, मोलकरीण बाई म्हणाली. काही हरकत नाही, तुम्ही लवकरात लवकर बनवायचा प्रयत्न करा, मी येतोय. असं म्हणत अर्जुन त्याचा खोलीत आला. तेव्हा त्याला दिसलं की संपूर्ण खोली पसाराने पसरलेली होती. काचेच्या काही वस्तूही तुटल्या होत्या आणि वाणी बेडवर डोके ठेवून बसली होती. काय आहे ही वाणी? तू ही तोडफोड का केलीस? अर्जुनने खोलीची अवस्था पाहून विचारला. तेव्हा वाणीने काहीच उत्तर दिले नाही आणि डोकं खाली करून बसून राहिले. मला सांग वाणी, हे काय नर्सरी शाळेच्या मुलांसारखी वागत आहेस? अर्जुन रागाने विचारल्यावर वाणीने डोके वर करून त्याच्याकडे बघायला सुरुवात केली आणि मग रागाने म्हणाले, तुम्ही जा इथून, मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. वाणीचं या वागण्याने अर्जुन अधिकच संतापला आणि तो वरडू लागला, असं कसं नाही सांगू शकत? तुला सांगावं लागेल, सांग. त्याचं आवाज ऐकून मीरा आणि ऋषभही तिथे आले आणि त्यांना पाहताच दोघंही गप्प झाले. हे सगळं काय आहे? रूमची अवस्था बघत ऋषभ म्हणाले. आणि तू तिच्यावर का ओरडत आहेस? मीराने डोळ्यांनी अर्जुनला विचारल्यावर अर्जुन तोंड वाकडं करून म्हणाला, तुझ्या लाडक्या सुनेलाच विचार. मीराला काय झाले असेल ते समजले
म्हणून तिने अर्जुनला बाहेर घेऊन जाण्याचा इशारा केला. तू बाहेर ये, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचे आहे, ऋषभ अर्जुनला म्हणाले. तेव्हा अर्जुन चिडला आणि म्हणाला, हो, सगळे मलाच समजावून सांगा, तिला काही बोलू नका. एवढं बोलून तो पाय रोवून बाहेर गेला. मीरा जाऊन वाणीजवळ बसली आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाले, वाणी, आता मला सांग, काय झालं? कशामुळे रागवले आहेस? आजपर्यंत तू कधी रागवली नाहीस. मला माहीत नाही आई, हे असं अचानक कसं झालं. मलाही आता वाईट वाटतंय. वाणी उदास होऊन म्हणाली, ठीक आहे, मला सांग, तुला कशाचं राग आहे? असे विचारल्यावर वाणी निरागसपणे म्हणाली, मला गोलगप्पा खायचे होते. हे ऐकून मीरा हसली आणि हसत म्हणाली, बाळा, याला म्हणतात मूड स्विंग्स. कधी कधी आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं आणि ती गोष्ट मिळत नाही, तेव्हा आपल्याला राग यायला लागतो, किंवा कुणी ऐकलं नाही तरीही राग यायला सुरुवात होते. आता वाणीचा राग पूर्णपणे शांत झाला होता. आता तिला तिने केलेल्या कृत्यांची खूप लाज वाटली. म्हणून ती शांत शब्दात म्हणाली, मला माफ करा आई. अगं, तुझा दोष नाही, हे सगळं हार्मोनल इम्बॅलन्समुळे घडतं. आपण काय करतो हे आपल्यालाच कळत नसतं. म्हणून उदास होऊ नकोस, मीरा वाणीचा चेहरा हातात घेत म्हणाली. म्हणजे मी असेच 9 महिने रागवत राहणार का? वाणीने विचारल्यावर मीरा तिला समजावू लागली, नाही, हे फक्त सुरुवातीचं काही महिन्यातच होते आणि मी तुला याला सामोरे जाण्याचं एक चांगला मार्ग सांगेन. जेव्हा जेव्हा तुला खूप राग येतो तेव्हा उलटा अंक मोजायची किंवा इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचं. थँक्यू आई, मला खूप भीती वाटली. मीराला मिठी मारत वाणी हे बोलली तर मीरा तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली, अरे, घाबरण्यासारखे काय आहे? असे प्रत्येकासोबत घडते. प्रत्येकाला पहिल्यांदा सर्व काही माहीत नसते. आता तू आरामात बस. अर्जुन कुकला गोलगप्प्यासाठी आरडा दिला होता. गोलगप्पा तयार असेल तर मी आणते. ठीक आहे आई, वाणी आनंदाने म्हणाली आणि मीराने तिला सूचना केली. आणि हो, बेडखाली उतरू नकोस, काच आहे. मी आत्ता मोलकरणीला पाठवीन ती साफ करायला. मीरा बाहेर आली तेव्हा तिने पाहिले की अर्जुन तोंड फुगवून सोफ्यावर बसला होता. त्याचं बोलण्यातून स्पष्ट दिसत होतं की त्याला त्याचे वडील रागवले असेल. आता तू माझं ऐक, मीरा गंभीरपणे म्हणाली. तो रागाने म्हणाला, हो, आता तू पण सांग. अरे, तू मुलाचा बाप होणार आहे, पण तुझी स्वभाव अजूनही मुलासारखीच आहे, मीरा अर्जुनला चिडून म्हणाली. आई प्लीज यार, वाणीला काहीही झालं तर आज तिची चूक होती ना. मला माहीत आहे की तिची चूक होती, पण बाळा, तू विसरलास की गरोदर असण्याबरोबरच तिला अशक्तपणा देखील आहे. अशा परिस्थितीत माणूस चिडचिड करतो. खरं तर तू सर्व काही डॉक्टरांच्या सूचनेनुसार करतोस ना. मग डॉक्टरांनी सांगितले नाही तुला? हे सांगताच डॉक्टरांनी सांगितलेलं गोष्ट अर्जुनला आठवते. हो आई, डॉक्टरांनी सांगितले आहेत, अर्जुन डोळे मिटून म्हणाला. आणि ऋषभ मुसक्या आवडत म्हणाले, मग आता सांग, कोणाची चूक होती? म्हणजे आई, याचा अर्थ असा आहे की ती 9 महिने असेच वागून हट्ट करणार का? अर्जुन निरागसपणे विचारला. मग मीरा हसत म्हणाली, नाही, हे फक्त सुरुवातीचं दिवसात होते, पण तिला अशक्तपणा आहे, त्यामुळे ती बरी होईपर्यंत ती चिडचिड करेल. पण काळजी करू नको, मी तिला थोडी टिप्स पण दिली आहे. हळूहळू तिचा मूड बदलेल. हे सगळं मूड स्विंग आहे. हो, थँक गॉड, अर्जुन सुटकेचा निश्वास सोडला. पण तुलाही शांत राहून तिच्या क्रेविंगची काळजी घ्यावी लागेल. तिला हवं तेव्हा तिला हवं ते द्यायला हवं, नाहीतर तिची राग वाढली तर हे सगळं पुन्हा होऊ शकतं. जेव्हा मीराने अर्जुनला इशारा केली तेव्हा अर्जुन डोक्यावर हात मारत म्हणाला, झालं सांगून? ती प्रेग्नंट आहे आणि माझी वाट लागत आहे. तिने आधीच इतकं सहन केले आहे आणि अजून काही झालं नाही. ही तर सुरुवात आहे. मग तुला कळेल बाळा. कमरेला पट्टा घट्ट बांध आणि तयार हो, ऋषभ हसत हसत म्हणाले. तो चेहरा वाकडं करून म्हणाला,
तुमची टायमिंग निघून गेली आहे ना, म्हणून एवढं हसताय ना तुम्ही? हो, माझी वेळ होती तेव्हा चांगलं वाट लागली होती. खरं सांगायचं म्हटलं तर तुझं काहीच नाही. मला तर एकदा उडत्या लादीचा फटका बसला होता. ऋषभने हे सांगताच अर्जुन हसायला लागला आणि मीराने ऋषभकडे बघत म्हणाले, तुम्ही पण ना काहीही सांगता. अर्जुन, तुला खूप हसू येत आहे का? गोलगप्पा तयार आहेत, जा आणि वाणीला दे, नाहीतर ती पुन्हा रुसेल तुझ्यावर. अर्जुन गोलगप्पा घेऊन खोलीत आला तेव्हा त्याला गोलगप्पा घेऊन आलेलं पाहून वाणीने ते त्याच्याकडून हिसकावून घेतले आणि अर्जुनसोबत न बोलता आनंदाने गोलगप्पा खाऊ लागले. अगं एकटीच? मी पण इथेच उभा आहे, विचारायला तरी हवं ना? अर्जुन विचारल्यावर तिने रागातच एक भान मारत म्हणाले, तुम्हाला गोलगप्पा कुठे आवडतो? अहो, मला अजून तुमच्यावर राग आहे. पण आता का? तो विचारला. तुम्ही मला रागवले, वाणीने तोंड फिरवत उत्तर दिले. अगं, तू सुद्धा तोडफोड केलीस ना, पण मी तुला माफ केलं आहे ना. अर्जुन म्हटल्यावर वाणीने त्याच्याकडे बघत म्हणाले, तुम्हाला काय म्हणायचे आहे? माझी चूक होती असे वाटते? मग कुणाची होती? अर्जुन बोवाया उंचावत विचारला. तुमची चूक होती, वाणी त्याला डोळे दाखवत म्हणाले. यावेळी रागाने अर्जुन बोलला, वाणी, काहीही बोलू नको, चूक तुझी होती, मान्य कर. ठीक आहे, माझी चूक आहे. खाण्याची इच्छा झाली तर काय करू मी? वाणी रागाने म्हणाले. मी तुला ते अस्वच्छ गोलगप्पा खायला दिलो असतो, मग तुला किंवा बाळाला काही झाले तर जबाबदार कोण? फक्त मीच हो ना? तुला एवढी साधी गोष्ट का समजत नाही? आणि घरी आल्यावर मी तुला खायला दिलो ना गोलगप्पा, आणि तू अजूनच रागवली आहेस, असं म्हणत तो लॅपटॉप उघडला. वाणीला खूप राग येत होता, पण तिला मीराचे शब्द आठवले आणि ती उलटे अंक मोजू लागली. मग तिचं राग शांत झाल्यावर ती हळू आवाजात म्हणाली, मला चॉकलेट पाहिजे आत्ता. अर्जुनला खूपच राग आला, तरीही काही न बोलता तो फ्रीजमधून चॉकलेट आणला आणि वाणीला दिला. चॉकलेट खाल्ल्यावर वाणीचं राग थोडं शांत झालं. मी चुकीचे वागले आहे याची तिला जाणीव होऊ लागली. अर्जुन फक्त तिचा भल्यासाठीच बोलत होता, पण तिने त्याच्यासोबतच भांडण केले. वाणी निराग चेहऱ्याने अर्जुनकडे गेली, पण अर्जुन तिच्याकडे दुर्लक्ष केला आणि आपले काम चालूच ठेवला. त्याला एवढं राग आल्यावर वाणीने गोंड चेहरा केली आणि म्हणाली, अहो, मला माफ करा ना, तुम्ही बरोबर सांगत होते, मला इतकं राग यायला नको होता. तुला समजलं असेल तर चांगलं, तुला समजलं नसेल तर अजून चांगलं, कारण मला आता काही समजवण्याची गरज नाही. अर्जुन अजूनही आपलं कामच करत होता. हे ऐकून वाणी दुःखी झाली. तिचं डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती अर्जुनचा हात धरून म्हणाली, मी सॉरी म्हणते ना, अहो, मला माफ करा, मी यापुढे असे कधीच करणार नाही. असे म्हणत वाणीचे डोळ्यातून एक अश्रू अर्जुनच्या हातावर पडला. अर्जुन वळून वाणीकडे पाहत होतो, ती रडत होती. तुझं हे चांगलं आहे हा, आधी चूक कर आणि मग रडायला लाग. तुला चांगलंच माहीत आहे की मी तुला रडताना बघू शकत नाही. हे बोलून अर्जुन वाणीला उचलून त्याच्याजवळ बसवला. तिचे अश्रू पुसत पुन्हा म्हणाला, प्लीज समजून घे वाणी, आजपर्यंत मी तुला कधीच काही करण्यापासून थांबवलं नाही, पण आता जर मी तुला थांबवत असेल तर काहीतरी कारण असेल ना. मला समजून न घेण्या इतकं तू मूर्ख नाहीस. अजूनही तू अशा गोष्टी करत असशील तर मला वाईट वाटेल ना. हां, पण मला कळत नाही की मला इतकं राग कसा आला, वाणी डोळे काले करून म्हणाली. आणि रागाच्या भरात तू त्या तोडफोडीत जराही विचार केली नाहीस. तुला किंवा आमच्या मुलाला काही झाले तर मग काय झाले असते? तुम्हा दोघांनाही काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. तुम्हा दोघांना काही झालं असतं तर मी मरून गेलो असतो. हे बोलताना अर्जुनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो वाणीला घट्ट मिठी मारली. रडत त्याचे डोळेही ओले झाले. मला माफ करा, मी आतापासून असं काही करणार नाही, वाणी रडत म्हणाली. मग अर्जुन तिचे अश्रू पुसला आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाला, ठीक आहे, काळजी करू नकोस आणि थोडा वेळ आराम कर आणि मला
थोडं ऑफिसचं काम करायचे आहे. अर्जुन वाणीला बेडवर झोपवला आणि मग ऑफिसच्या कामात व्यस्त झाला. सर्व काही व्यवस्थित चाललेले होते. अर्जुन वाणीची चांगली काळजी घेत होता आणि वेळोवेळी तपासणी घेत होता. वाणीचं मूड स्विंग्स आता अर्जुनला समजत होते आणि तो त्यांना सामोरे जायलाही शिकला होता. वाणी ही मीराने दिलेल्या सूचनांचे पालन करत होती, पण तरीही ती कधी कधी लहान मुलासारखी हट्टी झाली होती. पण अर्जुन कसा तरी सांभाळून घेत होता. एके रात्री दोघंही आरामात झोपले असताना अचानक वाणीला एका भयानक स्वप्न पडले आणि तिचे डोळे उघडले. तिने उठून आजूबाजूला पाहिले. अर्जुन शांत झोपला होता. त्याला त्रास न देता तिने टेबलावरून पाण्याचं बॉटल घेतली आणि पाणी पिऊन पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केले. पण आता वाणीला झोप येत नव्हती, कारण तिला तलब लागली होती. तिने बराच वेळ स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न केले, पण जेव्हा तिला स्वतःला थांबवता आले नाही तेव्हा तिने अर्जुनला उठवले आणि म्हणाली, "अहो, उठा ना."